मधुमेह हा अचानक होत नाही. अनेक वर्ष चाललेल्या चुकीच्या सवयींमुळे शरीरात इन्सुलिनचा परिणाम कमी होतो आणि हळूहळू रक्तातील साखर वाढू लागते. काही लोकांमध्ये अनुवंशिक कारणंही असतात, पण चुकीच्या जीवनशैलीमुळे धोका खूप वाढतो. मधुमेहाची सुरुवातीची काही लक्षणं असतात किंवा ज्या आपल्या चुकीच्या सवयी आहेत त्यामुळे मधुमेह वाढू शकतो. पहिली चुकीची सवय म्हणजे जास्त साखर आणि मैद्याचे पदार्थ खाणं, जसं की थंड पेये, मिठाई, केक, पांढरा ब्रेड, मैद्याचे पदार्थ, जास्त तांदूळ, फास्ट फूड यामुळे शरीराला सतत जास्त इन्सुलिन तयार करावं लागतं. काही वर्षांनी शरीर इन्सुलिनला कमी प्रतिसाद देऊ लागतं. त्याचप्रमाणे सतत बसून काम करणं, व्यायाम न करणं, कमी चालणं यामुळे वजन वाढतं, पोटावर चरबी साचते, शरीर साखर नीट वापरत नाही. म्हणून दररोज 30 ते 45 मिनिटे नक्कीच चाला. मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे पोटाभोवती साचलेली चरबी. कंबर आणि पोटाजवळील चरबी ही धोकादायक मानली जाते. ही चरबी हार्मोन्सचं संतुलन बिघडवते. वारंवार बाहेरचं खाणं, जसं की पॅकेज्ड फूड, चिप्स खाणं, पिझ्झा, बर्गर, तळलेले पदार्थ खाणं यामध्ये ट्रान्स फॅट जास्त असतात. मीठ आणि रिफाईंड कार्बोहायड्रेट जास्त असतात. दुसरी चूक म्हणजे झोप अपुरी घेणं. दररोज 5 ते 6 तासापेक्षा कमी झोप घेतली तर हार्मोनल बदल होतात, भूक वाढते, शरीरातील साखर नियंत्रण बिघडतं. दुसरं म्हणजे सततचा ताणतणाव. दीर्घकाळ मानसिक ताण असेल तर शरीरात काही हार्मोन्स वाढतात, जे रक्तातील साखर वाढवतात. धूम्रपान आणि मद्यपान. धूम्रपानामुळे रक्तवाहिन्यांचं नुकसान होतं. जास्त मद्यपानामुळे वजन आणि साखर वाढते. दुसरं म्हणजे वजनाकडे दुर्लक्ष करणे. लठ्ठपणा हा सर्वात धोकादायक आहे. मधुमेह होण्यापूर्वी काही लक्षणं दिसतात, जसं की वारंवार तहान लागणं, वारंवार लघवी लागणं, त्याचप्रमाणे पटकन थकवा येणं, वजन कमी होणं किंवा वाढणं, जखमा उशिरा भरून येणं, धूसर दिसणं, जास्त भूक लागणं यासारखी लक्षणं दिसतात. कोणत्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी? पहिलं महत्त्वाचं म्हणजे ज्यांचं वजन जास्त आहे त्यांनी, कुटुंबामध्ये मधुमेह असणाऱ्यांनी, ज्यांचं वय 35 ते 40च्या दरम्यान आहेत त्यांनी, पोट सुटलेलं आहे त्यांनी, उच्च रक्तदाब आहे त्यांनी, कमी व्यायाम करणाऱ्यांनी, महिलांमध्ये गर्भावस्थेत साखर वाढलेली असते. मधुमेह टाळण्यासाठी काही सवयी लावा, जसं की आहार चांगला घ्या, साखर कमी खा, मैद्याचे पदार्थ कमी खा, ज्वारी, बाजरी, ओट्स, भाज्या वाढवा, फळे खा, रात्री उशिरा जेवणं टाळा, व्यायाम करा. रोज किमान 30 ते 45 मिनिटे नक्की चाला. आठवड्यातून 2 ते 3 वेळा हलका स्ट्रेंथ ट्रेनिंग करा. वजन नियंत्रणामध्ये ठेवा. पोटावरची चरबी कमी ठेवा. आपल्या आरोग्याची नियमित तपासणी करा आणि जर मधुमेह असेलच तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार नक्कीच घ्या. महत्त्वाचं म्हणजे 30 वर्षानंतर नियमित तपासणी करत राहा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मधुमेह हा फक्त साखर खाल्ल्यामुळेच होत नाही, तर चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, वाढतं वजन, ताण आणि अनुवंशिकता या सगळ्याचा एकत्रित परिणाम होतो. योग्य जीवनशैली ठेवली आणि आपल्या जीवनशैलीमध्ये योग्य तो बदल केला तर नक्कीच आपण मधुमेह सारख्या रोगापासून दूर राहू शकतो आणि स्वतःचा बचाव नक्कीच करू शकतो. यासाठी सक्रिय जीवनशैलीचा अवलंब करा.